हॅलो. हॅलो बहिणी, मी भैया. काय रे? काल लालजी किती वाजता घरी आला? 11 वाजून गेले होते. एवढ्यासाठी का फोन केला होतास? एवढंच करता असं नाही, पण कालचा दिवस एकूण ठीक नव्हता. काल मी स्टुडिओत जायला हवं होतं. लालजीची फार इच्छा होती. कधी जाणार होतास? दिवसभर तर बिझी होतास. जायचं म्हटलं असतं तर जमलं असतं. मग का नाही गेलस? खरं कारण सांगू, तुमची कंपनी सोडवेना. कधीच्या काळी आपण इतक्या स्वस्तपणानं भेटत होतो. तू गेला असतास तर माझं सुद्धा विरस झाला असतं. आज बेंगलोरला जाणार आहेस ना? तिकडून आल्यावर जा. असं आहे वहिनी, इतक्या दिवसांचे आपले तुटलेले संबंध मी जोडले ते केवळ लालजी करता. भैया, हे तू आम्हाला किती वेळा ऐकवणार आहेस? तुझ्या लेख्या मी कोणीच नाही का? माफ करा वहिनी, गैरसमज करून घेऊ नका. अहो, लालजी इतकीच तुमच्याबद्दलही जवळीक वाटते. काल रात्री मी तुमच्याकडून निघालो आणि लालजीची आठवण यायला लागली. आपण सगळे एकत्र जमलो, मजा केली. तो मात्र दिवसभर स्टुडिओत बसून होता. एकूण माझं आखलेलं गणित चुकलं. त्यांचं त्यांनी ओढून घेतलेलं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा घरी थांबलेलं. भावनाशून्य माणूस असा वागू शकेल? असल्या वागण्याची वास्तविक चीड यायला पाहिजे. कळवळे कसले दाखवतात? पुन्हा संबंध जोडण्यासाठी माझा वनवास संपला. मला स्वार्थी पण हवं तर, पण असल्या वायफळ फिकिरी मी करत नाही. तुझ्या दृष्टीने तुझे प्रयत्न फसले असं समज हवं. तसं नाही मला वाटत. तुम्ही लालजी स्वतंत्रपणे का होईल, पण आमच्या जवळ आला. परस्परांची मन स्वच्छ झाली, गैरसमज दूर झाले. लालजींबद्दल बोलायचं तर मी तुम्हाला बोलतो. तुम्ही तुमचं मन मोकळं करत नाही. करता येण्यासारखं इतर पुष्कळ काही आहे. आणखीन काय करायला पाहिजे होतं? मी काय करायला पाहिजे होतं? माझ्या वागण्या बोलण्यामध्ये पूर्वीचा वास तरी येतो का? म्हणाल तेव्हा तुमच्याकडे येते, न बोलवता सुद्धा येते, हसून खेळून राहते. हसताना मला किती त्रास होतो याची कल्पना आहे तुम्हाला? वहिनी, हे बघा वहिनी, तुम्ही मुद्दा डावलता. अहो, लालजी घरात चांगलं बोलू वागू लागला होता. तुम्ही नाटक करीन म्हणाला होतात. भैया, मी नाटक करेन म्हणाले होते ते तू असशील तेव्हा. घरी सुद्धा असं नाटक करायचं ठरवलं ना तर जगणंच मुश्किल होऊन जाईल. साहेब माझ्या वागण्याचा भलताच अर्थ घेऊ लागतील आणि मग पुन्हा पूर्वीचं आयुष्य. जाऊ दे, नाही बोलत मी. हेच तुमचं हेच चुकतं वहिनी. काठाशी येऊन तुम्ही बोलायच्या थांबता. या प्रकाराला काय म्हणावं काही कळत नाही. जर तुम्ही दोघं असंच वागणार असलात ना तर तुमच्यापासून लांब व्हावं याचा विचार करावा लागेल. तसं झालं तर मी फारच दुःखी होईल. लांब होण्याचं बोललो, पण वहिनी ते सोपं राहिलेलं नाही. भैया, या विषयावर आणखीन बोललंच पाहिजे का? निदान आता तरी नको. आणि हो, कालचं मला तुझं अजिबात आवडलं नाही. हा काय? अरे, मिनीशी किती मुळूमुळू वागलास तू. तिला गेट आउट असं कोणी सांगायचं? तू का मी? अरे, मला वाटलं होतं तू तिला चांगलं झाडशील म्हणून. अरे, तिने देवेंद्र घायाचं नाव घेतलं ना, ही तिची शुद्ध थाप होती. सगळ्याच थापा होत्या. असं कसं फसलास तू? वहिनी, मला तुमच्या देखत तिची शोभा करायची नव्हती. हो, मिनीला स्वतःची काही डिग्निटी आहे. तिचा मान सांभाळूनच जे करायचं ते करायला हवं. न अपेक्षा कितीही संतापलं तरी त्याचा परिणाम उलटा होईल. आणि वहिनी, खरं तर त्या मुलीनं मला लळा लावलेला आहे. अरे, फोन बंद करतो वहिनी, निघायची वेळ झाली. बेंगलोरून कधी येणार आहेस परत? ते काम उरकण्यावर आहे, पण 3-4 दिवसांपेक्षा जास्त थांबावं नाही लागणार. बाहेर बाहेर चालतो, आधी चालतो. काय झालं वहिनी? नाही, काय नाही. हरबा हरबा हरबा, त्याला बाहेर काढायचं. बाहेर काढायचं. कोण आलंय? नाही नाही, कोणी नाही. मी नंतर सांगते, नंतर बोलते. ठेवते मी फोन. हरबा, तुला सांगितलं नाही ना घराबाहेर काढ. आता ते घरात घुसले, मी काय करू? वय मंजूताई, खरंच बोलतोय हो. म्हणजे मी याला बाजीला ठरला ना, आतमध्ये घुसतो. चल, बाहेर निघ, बाहेर निघ. चला चला भाऊराव, चला निघा आता. ए
म्हणजे लय संकटात आहे, माझ्यावर दया कर. हे बघ माझी काय परिस्थिती आहे. तिथं खोली मालकावर भांडण झालं, मारामारी झाली म्हणून हे आता तू जन्मभर संकटातच आहेस. बाईसाहेब फोन वाजतोय. डिस्कनेक्ट कर, रिसिव्हर बाजूला काढून ठेव आणि तू आज जा. तुमचा फोन नाही यायचा? तू आज जा रे, मी बघते फोन. हॅलो. नाही साहेब नाही, स्टुडिओत गेले. अभिनंदन कसला? ठीक आहे, मी सांगते. ये मंजुताई एक शब्द बोलू नकोस, हलकट कृतज्ञ. घाल शिव्या घाल, वाटेल तेवढ्या शिव्या घाल, पण मला दूर लोटू नकोस मंजुताई. अख्ख्या जगामध्ये तू एकटीच माझ्या पाठीशी आहेस. बाहेर जा रे, आधी बाहेर जा. हे बघ, मग काय म्हणतो ते ऐकून तर घे. मी हरबाकडे जे काय बोललो ना त्याबद्दल त्याचा गैरसमज झाला. मी काय म्हंटल, भैया साहेब जवळ आल्यामुळे आम्हाला लात बसली, यो दीर मुळावर आला. जवळचं म्हणजे मला वाईट म्हणायचं नव्हतं. सख्या भावासारखं मानत आले रे तुला मी. खंबीर होते ना म्हणून तुझ्या समोर टिकाव धरला मी, नाही तर तुझी रखिली बनायला मला कमी केलं नसतंस तू. अरे पण त्याबद्दल मी तुझी माफी मागितली. चुकलं म्हंटल ना, मनात पापी विचार आले, पण पश्चाताप पण झाला की. तुझ्या हलकटपणाला ना काही सीमाच नाहीये. तुझ्या माझ्याबद्दल बाहेर काय बोललं जातं ना याची कल्पना आहे मला, आणि हे सगळं तू पिकवलंस हे माहितीये मला. हा? अशी बेअब्रू करतोस माझी, आणि एवढं करूनही तुझ्यातला संबंध शांत होत नाही म्हणून धीरावरून माझी बेअब्रू करतोस. कुठे फेडणार आहे पाप, आणि हे सगळं मी पैसे देत नाही म्हणून. ए मंजुताई, हे बघ, मी न बोलले चिकटू नकोस माझ्या पहिलं सांगतो. मी जर खरं बोललो असेल ना तर डायरेक्ट नरकात जाईन मी. आधी इथून बाहेर हो. जाणार नाही. तू आधी ओरडू नकोस. मी भैया साहेबांवर तुझ्यावर कोणतेही आरोप लावलेले नाहीयेत, लक्षात घ्या. हा तू उगे अर्थाचा अनर्थ करत बसलीस. आता काय, माझ्याचा आधार तुटायची वेळ आली म्हटल्यानंतर वैतगून मी बोललो. बोलायला नको पाहिजे होतं, चुकलं. हे बघ, चुकलं. हा, कुत्र्याच्या मोलाने दिवस काढत होता असेल तू मावशीकडे. धंद्याला पैसे दिले, रूम नावावर हवे म्हणून तुला त्या मालकाला सुद्धा पैसे दिले मी. सगळं विसरलंस? हा, म्हणजे आम्ही काहीच केलं नाही व तुमच्यासाठी. आपण मावशीकडे राहत होतो त्यावेळेला तू मला लग्नाचं वचन दिलं होतंस मंजू. आठवत ना, काही विसरलीस? माझ्या लहान वयाचा फायदा घेतलास रे तू. लग्न म्हणजे काय हे माहित नव्हतं ना, अशावेळी दम देऊन वचन घेतलंस. तो प्रसंग विसरलेली नाहीये मी अजून. अरे पण आम्ही कुठं काय म्हणतोय, पण त्यानंतर त्यातनं तुला बाहेर काढलं का नाही, त्यात आमचं काहीच मोठेपणा नाही. मोकळं केलं नसतंस तर काय नावालंय? मंजूताई, माणसाला शंख बी करता येतो. बाहेर काढलं नसतंस तर काय करणार होतास रे तू? मंजूताई, माणसाला शंख तर करता येतो का नाही? नाही, साहेबांचं आणि तुझं नंतर बी नसलं ग, पण काही काळ तर संसार सुखानं चालला ना, त्यात मी बिब्बा टाकू शकलो असतो, पण तसं नाही केलं मी. काय मंजूताई, एकेकाळी आपण काय काय करून बसलोय याचा विसर पडलाय तुला. त्या सगळ्याला तू कारणीभूत आहेस. हा, मॉडेलिंग करता तू लालजीकडे जायचीस, त्यावेळेला तुला ते दाद देत नव्हते, आठवतंय ना? मीच त्यांच्याकडे तुझ्यासाठी लोचटासारखा खेपा मारत होतो, तेव्हा तुला तो धंदा मिळालाय. तेव्हा मला म्हणायची, जन्मभर तुझे उपकार विसरणार नाही भावड्या. विसरलीस? नंतर तुझा काय पालट झाला, तुझ्या जीवनाला अर्थ आला नवा, हातात पैसा खेळायला लागला ना. त्या काळात रात्री अपरात्री मी तुझ्या बरोबर यायचो, तेव्हा कधी वावगा वागलो का? त्या लालजी बोल लग्न झाल्यापासून तो मायाशी घरगड्यासारखा वागतोय. मॉडेलिंगच्या नावाखाली स्टुडिओत काय काय करायचं ते मला काय कळत नव्हतं. राहू दे ना. तू माझ्याकरता जे जे काही केलंस ना, त्या प्रत्येकाची किंमत हुज्जत घालून वसूल केलीस माझ्याकडनं. हे मंजूताई, त्या लालजीला तुझ्याशी लग्न करायला म्या भाग पाडलंय. नसतं झालं लग्न तर कुठे गेली असतीस? काय अवस्था झाली असती का तुझी? मग काय म्हणणं आहे तुझं? मला एवढंच म्हणायचंय की आपल्यातले जे संबंध आहेत ना ते तसेच राहू दे. मी का आजपर्यंत वावगा वागलोय का? तो भैया साहेब आल्यापासून तू माझ्याशी फटकरून वागायला लागली आहेस. तो तुझा कान फुंकत असणार बघ. काय झालं तर शेवटी लालजीचाच भाऊ ना तो. माझ्या दिराला याच्यात ओढायचं काही एक कारण नाही. हा फार मोठा माणूस आहे तो. अरे तुझ्यासारखी माणसं त्याच्या जन्मात सुद्धा नाहीत रे. हॅलो, रॉंग नंबर. हे मंजूताई, आपण 7-8 वर्षाचे असल्यापासून एकत्र वाढलो. आजपर्यंत तुझ्याचकडनं राखी बांधून घेतोय म्या. त्यांना सांग, त्यांना वाटत असेल आपल्यात वेगळं नाही आहे, तसं नाहीये. सांग त्यांना. काय बोलतोस तू? कळते का तुला? शुद्धीत आहेस का? काय त्यांना कळू दे? हा, काय कळू दे? नाही मला. त्यांचा काय संबंध?
मला म्हणायचंय ते आल्यापासनं तू मला लय फटकून वागायला लागलीयस. हा तुझ्या लफंगेपणामुळे मला तसं वागणं भाग पडलं. भैया साहेबांशी त्याचा संबंध जोडू नकोस. हा बरोबर आहे. आता आमची गरज संपली ना. अगदी दुधाचं कार्ड, रेल्वेचं तिकीट मिळवण्यापासनं ते मिनी करता मावाल्याशी भांडणं करण्यापर्यंत कामं केलीत म्या. आता मिनी कोण? तर मानलेल्या बहिणीची मुलगी. रस्त्यात जाताना मावाली तिची छेड काढतात म्हणून मी बंदोबस्त करायचा. हे समजा आम्ही केलंय. तेव्हा नाही म्हणती तुझा काय संबंध. या सगळ्याचं मला विस्मरण झालेलं नाहीये रे. आणि मी तुला वेळोवेळी पैसे दिलेले. मी काय म्हणतो मंजूताई, तू काल भैया साहेबांकडे गेलती का? हो गेले होते. राजरोसपणे गेले होते. कोणाची चोरी नाही. हा त्याच्यानंतर 10च्या सुमाराला घरला आलं तेव्हा घरी कोण नव्हतं. म्हणजे तुम्ही दोघच होता. चांडाळ माणसा, तुला काय सुचवायचंय? ए चिडू नको, शांत हळू बोल. नीच. हे तेच ते शिवाय काय देते का? हो आम्ही दोघे जण घरी होतो, एकटेच होतो. पण आम्ही दोघे एकटेच असू असं आम्हाला काही स्वप्न पडलेलं नव्हतं. हे म्हणजे ते त्याला सपान कशाला पडायला पाहिजे. ऐक काय नशिबान माणसाला संधी समोरच चालून येते ना. आणि आम्हाला ती संधी मिळाली आणि आम्ही काय केलं त्याचं? ते आता तुम्हाला दोघांनाच माहिती. मला कसं तू बाहेर हो. बाहेर बोल, नाही तर पोलिसांना बोलवेल. मी बाहेर हो आधी. पोलीस? आता ही विद्या काय भैया साहेबांनी शिकवली वाटतं. पूर्वी कधी पोलिसांचं नाव घेत नव्हती ग. जातो. जी बाईसाहेब. बाहेर काढायला जातो. बाईसाहेब फोन. जाताना त्यांना बोलून आण. जा जा. पण ते नाही म्हणाले तर? पैसे दे आणि बोलून आण. जा जा बोलून आण. मी बघते. हॅलो. रॉंग नंबर. उभे तू तू बस ना. बस बस. तू मगाशी फोन केला होतास का? मगाशी म्हणजे केव्हा? म्हणजे तासाभरापूर्वी. हो, इनफॅक्ट मी सकाळी सुद्धा ट्राय करत होतो. कंटिन्युअस एंगेज लागत होता. हो अरे, आमच्या फोनचा जरा प्रॉब्लेमच आहे. काही विशेष? नाही, काय नाही, सहजच. काल तुम्ही अगदी अगत्यानं आलात. तू काय आभार वगैरे मानायला आलास की काय? आपल्या माणसाचं कोणी आभार मानतं का? तेच तर म्हणते मी. हो, पण काही झालं तरी माझ्या भावना तुम्हाला कळवणं माझं कर्तव्य आहे. तुझी बहीण फार गोड आहे. हा, खरं तर आईचं आणि अनारचं मिनीच्या बाबतीत हेच मत आहे. आणखीन काही नवल विशेष? भैया साहेब आज बेंगलोरला गेलेत ना? हो, आत्ताच. त्यांना एअरपोर्टवर सोडूनच इकडे आलो. म्हटलं जरा जाता जाता भेटून जावं. मिनी कुठे बाहेर गेलीये का? हो, ऑफिसमध्ये गेलीये. बाईसाहेब ते गेले बरं बरं, तू जा. यांना काहीतरी खायला घे. नाही नाही, हो, राहू द्या. कोण होते ते? मामा, मिनीचे मामा. अच्छा अच्छा. मी येऊ? निघतोस? हो. बरं, तशी मी सुद्धा आज जरा गडबडीतच होते. मिनी असताना एकदम नक्की आहे. हा, हो, नक्की. सर बँगलोरला असेपर्यंत तुम्हाला काही लागलं तर मला निसंकोचपणे सांगा. हो, अगदी निसंकोचपणे. अरे म्हणजे आमच्याकडे झालंय. पाहूया काय योग आहे. भैया साहेबांची माणसं ती आमची माणसं असं आम्ही समजतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. येऊ मी? ये. वाव, केन फर्निचर मला खूप आवडतं. हो, गुरुनाथ, तुला ऑफिसच्या बाहेर उभं राहिलेलं पाहून मी किती दचकले. अगं मग तुझ्याशी भेटायचं, तुला बोलायचं म्हटल्यावर आम्हाला असंच काहीतरी करावं लागणार. म्हणजे रे काय? अगं कितीदा तुझ्या ऑफिसमध्ये फोन करायचा? हा? दरवेळेस आपलं नॉट इन सीट प्लीज सांगून मोकळे होतात किंवा सरळ विचारायला लागतात नाव काय, गाव काय, हुद्दा काय. हे नसतं चौकशा कशाला करायच्या त्यांना? इट्स टू रिडिक्युलस. रागवतोस कशाला? असले फोन आले ना की उगाचच चावटपणा करतात. अरे हो, पण इथे आमचा जीव जातो ना. त्या क्षणी फक्त तुझा आवाज ऐकायला आमचे कान आतुर झालेले असतात.
शेवटी आज मी काय केलं माहितीये? काय त्या तुझ्या ऑफिस समोरच्या इराणाच्या हॉटेलमध्ये ठाण मांडून बसलो. 6 कप चहा आणि 5 टोस्ट रिचवले. कॅन यू बिलीव्ह दिस? काय वेळात की काय? मिनी, तुला अजूनही माझ्या वेडाविषयी शंका आहे? तर या विषयावर आत्ता बोलायचंय का? आत्ता बोलू नको, भेटल्यावर बोलू नको. मग तुझ्याशी बोलायचं तरी कधी? मिनी, तुला माझी तडफड समजणार आहे की नाही? गुरुनाथ, मला या विषयावर थोडं विचार करू देणारच की नाही? एवढी घाई कसली? मिनी, तुला सांगतो काही नसते. मी सध्या आमच्या कंपनीमध्ये मीडियम साईज टीव्ही सेटच्या प्रोटोटाईपवर काम चालू आहे. मध्यंतरी त्याच्यामध्ये एक टेक्निकल अडचण आली होती. आमचं सगळं डेव्हलपमेंट डिपार्टमेंट घुसळून निघालं. शेवटी ती डिफिकल्टी मीच सोडवली. खरंच? कॉंग्रॅच्युलेशन, ग्रेटच आहेस रे. ऑफिसमध्ये पण असाच अभिनंदनाचा पाऊस पडला. मग त्यात मस्त भिजायचं की? आता चेहरा पाडण्यासारखं काय गुरुनाथ? या कामाचं बक्षीस म्हणून मला कंपनीने नवी कोरी ब्रँड गाडी पण दिली. अरे पण तू या आनंदाच्या बातम्या सुटकीच्या का सांगतोयस? सांगतो. माझं चांगलं काम पाहून आमच्या जनरल मॅनेजरनं मला जर्मनीला जायचं म्हणून सांगितलं. मी त्याला नाही म्हणालो तर मला खोदून खोदून विचारत होता, तुझी अडचण काय? खरंच? काय तुझी अडचण? तुला माहिती आहे, मला खरंच माहित नाही. मी जर्मनीला गेलो तर तुला घेऊन जा. आता नाही तर नाही सांगत. मिनी, तू जर नशील तर मला जर्मनीच काय, पण हिंदुस्थान सुद्धा नको सांग. तुझ्या जर्मनीला जाण्यासंबंधी आपण जरा नंतर बोलला तर चालेल का? मला एका ठिकाणी अर्जंटली जायचं म्हणून तितक्या घाईने निघाली होती मी. प्लीज. मिनी, एवढ्या घाईत निघालीस कुठे तू? मी एवढ्या महत्वाच्या विषयावर बोलतोय आणि तू मिनी, आय एम सॉरी. एवढ्या नाजूक विषयाच्या बाबतीत मी एवढी घाई का करतोय असं तुला वाटेल? अगं पण प्रेमापायी पिसाटलेला माणूस दुसरं काय करणार? मी तुम्हाला एक सांगते गुरुनाथ, मला अजून 4 वर्ष लग्न करायची इच्छा नाही. 4 वर्ष? हो, कारण एकदा लग्न झालं की मूल होण्याची भीती आहे मला. आणि माझ्या सौंदर्याला धक्का पोहोचेल असं काही होता कामा नये. अगं मिनी, एवढंच ना? ते तर सहज कंट्रोल करता येण्यासारखं आहे. आणि जर तुझा तेवढाच आग्रह असेल ना तर आपल्याला एकही मूल नाही झालं तरी चालेल मला. पण लग्न झाल्यावर मूल न होताही शरीर सुटलेल्या अनेक बायका मी पाहिल्या आहेत गुरुनाथ. मिनी, तुझ्या सौंदर्याला धक्का लागता कामा नये हे मला 100% मान्य आहे. पण तू 4 वर्ष थांबशील? मिनी, आता 4च काय, मी आयुष्याच्या आतापर्यंत तुझी वाट पाहिली. मी तुम्हाला एक पत्र लिहून माझ्या सगळ्या भावना कळवणार. अगं पण मिनी, पत्र का आत्ता बोल ना, आज बोल. आज बरं मी येते. मिनी, निदान त्या पत्रात तरी गुरु हा शब्द बघून नुसतं नात असं लिहिशील? त्याकरता पत्रापर्यंत कशाला थांबायचं? ते तर मी आत्ताच म्हणू शकते. नाथ, 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 नाथ. बाय गुरु. Вообще-то это реклама сари, но представлена так, что похоже на произведение искусства. Да, есть тут что-то прекрасное и что-то индивидуальное от искусства. Я эту картину уже где-то видела. Нигде ее нигде видеть, она, по-моему, совершенно Да, но тут похоже. особенная. Красивая и нежная. सर पहिल्यांदी या बॅकग्राऊंडवर रफ म्हणून हे मॉडेल करून बघितलं, पण नंतर हे मॉडेल सिलेक्ट केलं आणि मग त्याला तशा पद्धतीने ट्रीट केलं. मग व्हॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. लालजी, साल्या तू या क्लायंटला आयुष्यभर गुलाम करून ठेवणार आहेस. दिस इज युअर वन ऑफ द बेस्ट क्रिएशन सो फार. तुला जर्मनीला नेतोच मी. चल
सर तुला यायलाच अहो पाहिजे. अहो रात्र मेहनत करतोय याच्यावर तर त्याला गुलाम होण्यापलीकडे काही पर्यायच नाही. आणखीन एक गंमत सांगतो. प्लीज प्लीज कम हियर. नाउ प्लीज टेल मी व्हॉट डू यू फील अबाउट दिस बॅकग्राऊंड Stormy. Cloudy. अँड व्हॉट अबाउट द एक्सप्रेशन. She's appealing. No, no. She's innocent. प्लीज. असं डिझाईन पाहिलं आज स्टुडिओत रोज माणसांची रीड लागली, पण त्यात तू नाहीस. जर्मनीहून चिंचनकर गुरुजी आले ते तर बेहद खुश. आमच्या प्रोफेशनमध्ये नसलेल्या तरीही कलेची जाण असलेल्या तुझ्यासारख्या माणसानं डिझाईन लवकरात लवकर पाहावं असं वाटतं. तुझ्याशिवाय माझं कौतुक करणारं घरचं माणूस नाही हे विसरू नकोस. तुझा लालजी.